नमस्कार मंडळी. घरात भाजीपाला नाही आहे आणि आपल्याला काहीतरी चविष्ट म्हणजे जिभेची चव पुरवणारी अशी काहीतरी भाजी करायची आहे. तर मग काय करावी? काहीच भाजीपाला घरात नाही आहे. मग काय करावं हा जर प्रश्न पडत असेल, तर आपल्या किचनच्या डब्यामध्ये जे असेल ना, त्यामध्ये आपण अगदी छान आणि तेही एका चमचा मसाल्यामध्ये आपण मस्त भाजी बनवू शकतो. आणि गरमागरम भाजी आणि भाकरी किंवा पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो. अगदी चुरून-मुरून खायला भाजी तयार होईल तुम्हाला. तर अगदी किचनमध्ये असलेल्या साहित्यामध्येच तुम्ही ही भाजी करू शकता. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. मेंबर असतील त्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता. तर इथे अर्धी वाटी डाळ घेतली मी, ती भिजत घातलेली आहे 1 तास झाले. आणि तुम्हाला भिजू घालायची नसेल तर थोडीशी शिजू घातली तरी चालेल. 2 शिट्ट्यामध्ये डाळ बाहेर काढून घेता येईल तुम्हाला. तर ही डाळ भिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये जी डाळ आपण पूर्ण पाणी काढून भिजत घातलेली 1 तासापासून, म्हणजे 1 तास झाला होता, मी अगोदर भिजत घातलेली होती. कारण आज भाजीला काय नाही म्हणून मी काय केलं, डाळ घेतली आणि डाळ भिजत घातली. म्हटलं काय करावं, तर हे कंपल्सरी मला तरी वाटतं थोडीशी शिजून घेतली तरी चालेल, अशा पद्धतीने बरेच जण करतात. पण तुम्हाला वाटलं की आता आपल्याला ही करायची आहे तर भिजू घातली तरीही चालेल, अर्धा तास भिजली तरी चालेल, असं काही नाही. थोडीशी भाजून घेतल्यानंतर ती अगदी व्यवस्थित होईल. तर येथे आपण डाळ जी आहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतोय, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे ना तो थोडासा कमी करायचा आहे आपल्याला. त्याने काय होईल, भाजीला चव खूप छान येते. शिजलेल्या डाळीपेक्षाही चव छान येते त्याला. तर इथे डाळ भाजून झाली, ती आपल्याला प्लेटीत काढून घ्यायची. त्याला डाग वगैरे पडेपर्यंत नाही भाजायची. थोडीशी फुलली ना आपली की छान, म्हणजे भाजल्यासारखी झाली, थोडीशी हलकी हलकी झाली की त्यावेळेस काढून घ्यायची. तर कोथिंबीर घेतला आहे, लसण पाकळ्या घेतल्यात चांगले, 2 गड्डे घेतले होते लसणाचे, ते घेतले आहेत मी. म्हणजे 20 ते 25 लसण पाकळ्या आहेत, छोट्याल्या आहेत परत. आणि 1 चमचा मसाला घेतला आहे फक्त आपण. आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला त्याच पॅनमध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत परत. तर ह्या मिरच्या आपल्या भाजून झाल्यात आणि ह्या आपण मिरच्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता काय करायचं, वाटण करून घेण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं. लसण, कोथिंबीर आणि 1 चमचा जो मसाला आपण वापरलेला आहे तो घालायचा आहे. त्याचं वाटण आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे, म्हणजे ते आधी बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला डाळ घालायची आहे त्यामध्ये. तर इथे याचं वाटण करून घेतलं आहे आपण, इथे बघू शकता तुम्ही. वाटण करून घेतल्यानंतर जी डाळ आहे आपली, मसाला एकजीव करून घ्यायचा वाटलेला आणि ती डाळ जी आहे ती टाकायची आहे. तर जी डाळ आपण टाकून घेतो ना, ती बिना पाण्याची आपल्याला काढून घ्यायची आहे. पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये, आपल्याला बिना पाण्याची घालायची आहे. तरी ते अगदी रवेदार आणि मोकळं पिठलं झाल्यासारखं होते हे. तर त्याला काय करायचं, आता चांगलं अर्धा ग्लास पाणी घालायचं त्यामध्ये, म्हणजे याची थोडीशी जाडसर रव्यासारखी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अगदी रव्यासारखी पेस्ट झालेली आहे. तर हे झालं आपलं वाटण तयार करून. तर आता काय करायचं, वाटण तयार करून झाल्यानंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये चांगलं 1.5 चमचा तेल घालायचं. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. ती तडतडली की म्हणजे बारीक चिरून घेतलेला लसूण जो आहे, 4 ते 5 पाकळ्या घेतल्यात मी, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत. त्याने फोडणीला छान फ्लेवर येतो, म्हणून कुठून नाही टाकायचा, असा टाकायचा आहे. थोडासा ब्राऊन झाला की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची फोडणीसाठी, छान लागते तळलेली हळद. तर त्यामध्ये अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, कारण झणझणीत भाजी छान लागेल. कढीपत्त्याची पाने घालायची 8 ते 10, कोथिंबीर घालायचा आहे थोडासा आणि आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे मसाले, आणि त्यामध्ये आपलं जे वाटण करून घेतले ते घालायचं आहे. त्यात पाणी घालून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर चांगलं मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे पूर्ण त्यामध्ये, म्हणजे आपली पातळ जी आहे भाजी अगदी व्यवस्थित असली पाहिजे, कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे खूप घट्ट होते, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची आहे. तर अजूनसुद्धा आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर आकाराने यामध्ये मी पाणी घालते, परत अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि एकदा आपण बघून घेणार आहोत, कारण आपल्याला गरमागरम खायला घ्यायची आहे. तर अगदी व्यवस्थित पातळसुद्धा झाली आणि मस्त झालेली आहे. त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ झालं की थोडीशी उकळी येऊ देण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. जितकी छान उकळी येईल तितकी भाजी तुमची छान लागेल. तर इथे उकळी येत आहे, आपण थोडंसं चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवून घेणार आहोत, कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे खाली कढईला लागू शकते. तर उकळी येताना काय करायचं आहे, चमचा आपल्याला त्याला देत राहायचं आहे. तर गरमागरम आपली भाजी जी आहे हरभरा डाळीची आपण केलेली, ती अगदी मस्त लागते. तर इथे तुम्ही बघू शकता, आणि जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो खरंच खूप छान आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाला घालू शकता. तुमचा घरगुती करेल असेल तर तो घालायचा आहे, किंवा नसेल तुमच्याकडे तर मार्केटमधला तुम्हाला जो आवडत असेल तो घालायचा आहे त्यामध्ये. तर अगदी झणझणीत आणि झटपट होणारी भाजी आहे. आणि हो, काहीच असं काही नाही की आपल्याला आता भाजीपाला नाही मग काय करावं हा प्रश्न जर पडत असेल ना, तर त्यासाठी तर खरंच खूप छान भाजी आहे ही. चवीला पण खूप छान लागते. तुम्ही भात जरी घातला ना, राईस जरी लावला ना,
तरीही मस्त लागेल. फक्त थोडासा चिकन राईस लावायचा आहे किंवा भाकरीसोबत तर विचारूच नका. मस्त कांदा घ्यायचा आहे, लोणचं घ्यायचं आहे सोबतीला आणि चुरून मुरून खाता येईल अशा पद्धतीची भाजी आहे. चवीला तर मी म्हणते गरमागरम भाजी घ्यायची, चवीला तर भन्नाट लागते भाजी. एकदा तरी ट्राय करून बघा. डाळ भिजत घालायची किंवा नाही भिजत घातली, मी तुम्हाला सांगितलं आहे. शिजायला जरी टाकली तरी तुम्ही ती डाळ करू शकता. पण शिजायला टाकल्यानंतर 1 ते 1 शिट्टी होऊ द्यायची किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. डाळ काढून घ्यायची आणि थोडीशी भाजून घ्यायची. भाजल्याने काय होतं, छान चव येते त्याला. तर मी मस्त गावरान घरी केलेलं लोणचं घालून घेतलं आहे, टाकून घेतलं. त्याच्यावरती मस्त तेल घालायचं आहे, कांदा घेतला आहे, लिंबू घेतलं आहे आणि गरमागरम आपण जी भाजी करून घेतली आणि भाकरीसोबत घेतलेली आहे. तर ही भाजी आणि चुरून मुरून खाता येईल तुम्हाला आणि त्याची चवसुद्धा तुम्हाला घेता येईल. नक्कीच ट्राय करून बघा. खूप काही साहित्य न लागल्यामुळे तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशा पद्धतीची भाजी आहे. तर नक्कीच ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.